माजी नगरसेवकांकडून भाजपनं नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी अशी भूमिका मांडल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितलंय, सन्मानपूर्वक युती करायला आम्ही तयार आहोत, मात्र भाजपचा महापौर होईल या संदर्भात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी नाईकांची बातचीत केली आहे। स्थानिकांची इच्छा काय आहे, स्वबळावर लढण्याची आहे, आपण ते ऐकूया। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने स्वतंत्र निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे। गणेश नाईक आणि प्रत्येक नगरसेवक जे आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही अशी गणेश नाईकांची भूमिका आहे। सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक यांची मागणी आहे की बाबा या ठिकाणी युती करण्याची आवश्यकता नाही आहे। संख्याबळ जे स्वतःच्या बळावरती या शहरावरती सत्ता येण्यासाठी आवश्यक आहे तेवढी युतीच्या माध्यमातून न जाता स्वबळावर आपण येऊ शकतो अशा पद्धतीची मागणी आहे। युती करण्याच्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत ना, परंतु युतीचा आकडा सन्मानजनक असला पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यावर अन्यायकारक असता कामा नये ही अशी आम्ही मागणी। नवी मुंबई महानगरपालिकेवरती भाजपाचाच झेंडा लागणार याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाहीये। म्हणजे भाजपचा महापौर होणार 100%। स्थायी समितीचा अध्यक्ष युती झाली तर काही गोष्टी त्यांना द्यावे लागतील आणि युती नाही झाली तर 100% सर्व पद भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई।